कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। कणकवली शहरात बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांची हत्या, पोलिसांकडून अधिक तपास सुरू। पोलादपूर तालुक्यात पेट्रोल आणि डिझेलची टंचाई, एकाच पेट्रोल पंपावर मर्यादित प्रमाणात पेट्रोल साठा उपलब्ध असल्याची माहिती। चुकीच्या पद्धतीने माती काढण्यात आल्याने ग्रामस्थांची वहिवाट बंद होण्याची वेळ, शिवतर नांदरेवाडी हा एकमेव संपर्क रस्ता धोकादायक बनला। आणि वेंगुर्ला येथे आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात भव्य मोर्चा, आमदारकीचा राजीनामा देण्याची मागणी। पाहुयात सविस्तर वृत्त। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरातील बांधकाम व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते सुशांत जनार्दन दळवी यांचा गोळी मारून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। शुक्रवारी सकाळी मोहनमळा परिसरात शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीजवळ त्यांचा मृतदेह 20 ते 25 फूट फरफटत नेलेल्या अवस्थेत आढळून आला। ही घटना समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली। माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव आणि पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक तसेच फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली। प्राथमिक तपासात सुशांत दळवी यांच्या डोक्याला बंदुकीची गोळी लागल्याचे दिसून आले। गुरुवारी रात्री नेमके काय घडले याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे। शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे। या घटनेमुळे कणकवली शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे। रायगड जिल्ह्यातील पेण शहरात भोगावती नदीत बुडून 20 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। वसीम शेख अन्सारी राहणार सागर सोसायटी पेण हा आपल्या मित्रांसोबत पिंपळडोह परिसरात व्हॉलीबॉल खेळत होता। यावेळी चेंडू पाण्यात गेल्यानंतर तो काढण्यासाठी नदीत उतरला असता दम लागल्याने तो पाण्यात बुडाला। घटनेची माहिती मिळताच पेण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली। मात्र अनेक तास शोध मोहीम करूनही तरुणाचा माग काढण्यात यश आलं नाही। त्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप बागुली यांनी खोपोली येथील हेल्थ फाउंडेशन आणि कोलाड येथील SVRSS रेस्क्यू टीमला पाचारण केले। दुसऱ्या दिवशी सकाळी शोधकार्य सुरू करण्यात आले आणि सुमारे 3 ते 4 तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले। मृतदेह पेण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान पालकांनी मुलांवर लक्ष ठेवून अशा घटना टाळाव्यात असं आवाहन पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी केले। काल दुपारी 3 वाजता सुमारास पोलीस स्टेशनला माहिती मिळाली, भोगवती नदीच्या ठिकाणी पिंपळपाट या एरियामध्ये एक वसीम शेख अन्सारी हा 20 वर्षाचा युवक बॉल खेळता त्याच्या मित्रासमोर नदीत उडी मारली आणि बॉल काढण्याच्या नादामध्ये तो पोहत असताना त्याचा दम लागला आणि तो पाण्यात बुडाला। काल आम्ही दुपारी 3 वाजेपासून फायर ब्रिगेडच्या मदतीने व लोकल लोकांच्या मदतीने रेस्क्यू टीम तयार केली आणि त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, परंतु काल संध्याकाळपर्यंत त्यात आम्हाला यश मिळालं नाही। रात्र झाल्यामुळे आम्ही रेस्क्यू थांबवले आणि मदत कार्य थांबवलं आणि काल रात्रीच आम्ही आमचे खोपोलीचे मित्र आमचे गुरुनाथ खानिलकर यांचे हेल्थ फाउंडेशन व तसंच SVRSS खोपोलीची टीम यांना कॉन्टॅक्ट केला आणि आज अर्ली मॉर्निंग 7 वाजता त्यांना इथे पाचारण केलं। त्यांच्या मदतीने आज सकाळपासून आम्ही पुन्हा एकदा शोधकार्य सुरू केलं आणि आता जवळजवळ 3 ते 4 तासाच्या प्रदीर्घ मेहनतीनंतर तो मुला एका कपरीमध्ये आम्हाला आता मिळून आलेला आहे। आणि त्याद्वारे एकच आवाहन करू इच्छितो की हे लहान मुलं यांनी थोडं आपल्या पालकांनी त्यांच्यावरती वास ठेवणं गरजेचं आहे, कारण की किरकोळ एका बॉल घेण्याच्या नादामध्ये तो या मोठ्या नदी पात्रात त्यांनी उडी मारली आणि त्याचा जीव गमावलाय। आम्ही सर्व पालकांना आव्हाने सुट्ट्या जरी लागल्या असेल तरी आपल्या बालकांना आपल्या पाल्यांना जपा, जेणेकरून असा कुठलाही इन्सिडेंट होणार नाही। धन्यवाद। काल संध्याकाळी आम्हाला निरोप मिळाला की भोगावती नदीमध्ये या एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे। तो मुलगा काहीतरी बॉल पकडण्यासाठी गेला होता आणि त्याचा त्या ठिकाणी बुडून मृत्यू झाला। काल संध्याकाळी येऊन रेकी करणं किंवा रेस्क्यू ऑपरेशन करणं अत्यंत जिकिरीचं होतं, म्हणून आम्ही आज सकाळी आलो। आज आम्ही सकाळी आल्यानंतर सकाळपासूनच सर्च ऑपरेशन सुरू केलं। मॅन्युअली आपण प्रयत्न केले, त्यानंतर आपण अंडर वॉटर कॅमेराचा वापर केला
आणि त्यानंतर बऱ्याच उशिरानंतर आपल्याला त्या प्रयत्नामध्ये यश मिळालं. या ठिकाणी अननोन जागेमध्ये कोणी पोहायला जाऊ नये असं मला वाटतं, कारण या ठिकाणी अत्यंत धोकादायक अशा जागा आहेत. त्या जागेमध्ये तो मुलगा अडकला आणि त्याचा मृत्यू झालेला आहे. या ठिकाणी आम्हाला यश मिळालं, पण आमच्या सोबतीला SVRS म्हणजे आपली कोलारची टीम आली होती, सागर दहीअंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली. आणि या ठिकाणी जे स्थानिक युवक आहेत त्यांनी आणि पेण पोलीस आणि त्याचप्रमाणे पेण फायर ब्रिगेडने आपल्याला चांगली मदत केलेली आहे. आणि सगळ्यांच्या एकंदर प्रयत्नाने आपण या ठिकाणी याच्यामध्ये सक्सेस म्हणायला पण काढण्यामध्ये यशस्वी झालो. नवी मुंबईत वेश्यावृत्तीविरोधात गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 2 पीडित महिलांची सुटका केली असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तुर्भे MIDC येथील अश्वी लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायावर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला. तपासात लॉज मॅनेजर सुशील कुमार, नरेश शर्मा, वेटर उपेंद्र कुमार यादव आणि छोटन कुमार यादव हे संगनमताने हा व्यवसाय चालवत असल्याचे समोर आले. या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना न्यायालयाने 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या विरोधात ठाकरे शिवसेनेच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. आमदारकीचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी हा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर धडकला. विशेष म्हणजे या मोर्चाचे नेतृत्व महिलांनी केले होते. मोठ्या संख्येने महिला कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाल्याने आंदोलनाला वेगळे स्वरूप प्राप्त झाले. घोषणाबाजी करत ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार परिसर दणाणून सोडला. भोंदू अशोक खरात प्रकरणात आमदार दीपक केसरकर यांचं नाव समोर आल्याचा आरोप करत हा मोर्चा काढण्यात आला. आमच्या मागण्या ह्याच आहेत आणि पूर्वीपासून हे आमच्या मागण्याही होत्या बऱ्याच वेळा की दीपक भाई तुम्ही राजीनामा खरंच द्या, कारण तुम्ही या मतदारसंघाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. या मतदारसंघामध्ये आंबा काजू उत्पादक असू दे, आरोग्याच्या समस्या असू दे, पाण्याची समस्या असू दे, विजेची समस्या असू दे, तुम्हाला बऱ्याच वेळा आम्ही विनंती केली होती की ह्या सर्व लोकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी तुम्ही आमसभा लावा, परंतु तुम्ही वेळोवेळी गेली 5 वर्ष 10 वर्ष झाली की तुम्ही या जनतेच्या समोर यायला तुम्हाला हिंमत होत नाहीये. तुम्हाला भीती वाटते, कारण तुम्हाला माहिती आहे जनता तुम्हाला धारेवर पकडणार आहे. तुम्ही या 5 वर्षात जनतेचे काही प्रश्न सोडू शकला नाही. तुम्ही मंत्री होता तरीही काही तुम्ही करू शकला नाही. शिक्षण मंत्री होता, शिक्षणामध्ये तुम्ही न्याय देऊ शकला नाही. आज बऱ्याच शाळा बंद होत आहेत, त्याकडेही तुम्ही त्यावेळी दुर्लक्ष केलं. तुम्हाला जे मनाला वाटेल त्याप्रमाणे तुम्ही काही चुकीचे निर्णय घेताय, त्याचा कुठेही कुणाला फायदा झालेला नाही. पर्यटनाच्या दृष्टीने जिल्हा होता, पर्यटनाकडे तुमचं दुर्लक्ष झालं. परंतु आता एवढी लांछनास्पद संपूर्ण महाराष्ट्राला एवढी गोष्ट वाटते की तुमचं हे जे काय प्रकरण बाहेर पडलं, तो भोंदू बाबा, मला सांगा तुम्ही दीपक भाई, तुम्ही त्या भोंदू बाबा बरोबर एवढे दिवस नाचताय फिरताय, तुम्ही इतर मंत्र्यांना घेऊन जाता, IAS अधिकाऱ्यांना तुम्ही घेऊन जाता, हे सर्व आता हळूहळू उघड झालेलं आहे, होईलही. प्रतिक्रिया म्हणजे सर्व महाराष्ट्रात तुम्ही बघताय काय चाललंय ते. आज खरात बुवानी जो काय हाहाकार माजवलाय आणि आपले मंत्री आपले आमदार त्यांना घेऊन तिकडे मंत्र्यांना घेऊन चाललेत आणि कशा प्रकारची संस्कृती या महाराष्ट्राला दाखवतायत हे तुम्ही सगळं डोळ्यांनी बघताय. आता ह्या विरोधात ह्या मोर्चात शिवसेनेच्या सर्वसामान्य नागरिक सुद्धा सहभागी झाले आहेत, कारण जो काय प्रकार आज चाललाय महाराष्ट्राच्या समोर येतो हा अत्यंत लांछनास्पद प्रकार आहे. जशी ती एल्फिस्टन फाईल आपण सर्वांना बघतोय की त्यामध्ये वेगवेगळे प्रकार समोर येत होते जगाच्या, आणि कुठेतरी हे गॅस सिलेंडरच्या वाढीमध्ये युद्धामध्ये त्याकडे दुर्लक्ष झाला. परंतु असेच काहीशे प्रकार हे महाराष्ट्राने पाहिले आणि त्याची सुरुवात ही आपल्या मतदारसंघामध्ये कोणतरी त्याचं प्रभावीपणे पुढे होतं हे सगळ्यांसमोर येतंय. हे अतिशय वाईट आहे, अतिशय महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणारं नाही आणि याचं आम्ही आज शिवसेना वेंगुर्ला तालुकातर्फे तीव्र निषेध करत आहे. आणि अशा आमदाराने आमच्या भागाचं प्रतिनिधित्व भविष्यात करू नये ही आमची सर्वसामान्यांची मागणी आहे. एकत्र आम्ही सर्वजण हा मोर्चा काढलेला आहे आणि जे महत्वाचे व्यक्ती आहेत ते ह्याच्यामध्ये अडकलेले आहेत आणि त्यांचं नाव केसरकर आहेत आणि त्यांनी समाजाचा विकास करण्याऐवजी ते भोंदूगिरीच्या आणि अत्यंत लालचनस्पद ज्या गोष्टी आहेत आणि ज्या स्त्रियांना धोकादायक आहेत यामध्ये ते अडकलेले आहेत. जे समाजकार्य करायला पाहिजे होतं ते समाजकार्य न करता इतर गोष्टीकडे ते लागले आणि जर समजा राजकारण जर अशाच पद्धतीने चालू राहिलं आणि ही जर अंधश्रद्धा आणि भोंदूगिरी आणि भ्रष्टाचार, रिश्वत घेणं आणि इतर गोष्टी जर त्या चालू लागल्या तर महाराष्ट्राला एक
कुठल्या गोष्टीकडे ते नेत आहेत, कारण आपण अत्यंत कठीण परिस्थितीतून चालत आहोत. जे मॅडम म्हणाले तसं त्यांनी राजीनामा द्यावा, कारण आम्हाला येणारी आता पिढी आहे ती सक्षम बनवायची आहे. कारण अशा जर भोंदुगिरीला आम्ही आळा नाही घातला ना तर आमची पिढी पण अशीच बसेल, यांच्यासारखीच बनेल आणि आम्ही मग बघायचं कोणाकडे, असा आमचा प्रश्न आहे. आमची सर्वांची, सगळ्या महिलांची एकच मागणी आहे की त्यांनी आता आमच्या पुढे असं म्हणजे राजीनामा देऊन आपण, नाहीतर आपण त्यांनी आम्हाला सिद्ध करावं काय तर मी असं नाही आहे. म्हणून मोर्चाचं मेन कारण आहे जे देशामध्ये, भारतामध्ये वेगवेगळ्या युद्ध चालू आहेत आणि युद्ध परिस्थितीला जो प्रश्न मेन डावलता, जो मेन प्रश्न उभा राहिला तो अंधश्रद्धेचा, आणि यामध्ये सामील असणारे सर्व राजकीय पक्ष आणि त्यातले आपले सर्व राजकीय नेते, आणि या राजकीय नेत्यांमध्ये कोकणवासियांचे आमदार दीपकभाई केसरकर यांचा देखील यामध्ये समावेश आढळून आलेला आहे. अशा अंधश्रद्धेला अशा नेत्यांनी बळी न पडता योग्य त्या समाजकार्याकडे किंवा आपल्या कोकणवासियांच्या विकासाकडे, स्पेशली मी म्हणते कोकणवासियांचा विकास, याच्याकडे लक्ष न देता त्या वेगळ्या कारणाकडे ते लक्ष देतात आणि अशा अंधश्रद्धेला बळी पडतात. आज योग्य त्या जे योग्य आमचे प्रश्न आहेत ते कडे सुटले जात नाहीयेत, नको त्या गोष्टीकडे जास्त लक्ष केंद्रित होते. जर अशी समस्या उद्भवली तर कोकणवासिया किंवा आपले भारतीय म्हणून ही समस्या अत्यंत धोकादायक असेल आणि यातून आपला कोणताही विकास होणार नाही. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे चित्र दिसत असून पोलादपूर तालुक्यातील 3 पैकी 2 पेट्रोल पंपांवर इंधन पूर्णपणे संपले आहे. सध्या केवळ एकाच पेट्रोल पंपावर मर्यादित प्रमाणात पेट्रोल उपलब्ध असून वाहन चालकांना मर्यादितच पेट्रोल दिले जात आहे. अनेक पंपांवर पेट्रोल आणि डिझेल संपल्याचे फलक लावण्यात आले. प्रशासनाकडून इंधनाचा पुरेसा साठा असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र टंचाई जाणवत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीमुळे वाहन चालकांची गैरसोय होत असून दुर्गम डोंगराळ भाग असलेल्या पोलादपूर तालुक्यात नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतो आहे. जिल्ह्यामध्ये इंधनाचा साठा पुरेशा प्रमाणामध्ये असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली असली तरी रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये हळूहळू पेट्रोल व डिझेलचा तुटवडा जाणवू लागला आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूरमध्ये असलेल्या 3 पेट्रोल पंपांपैकी 2 पेट्रोल पंप हे बंद अवस्थेमध्ये मागील 3 दिवसापासून आहेत, तर शहरामध्ये केवळ 1 पेट्रोल पंप सुरू आहे. आज आपण पाहू शकता, आज आपण लोहारमाळ येथील तालुक्यातील पेट्रोल पंपाजवळ आलेलो. या ठिकाणी पेट्रोल संपले आहे, डिझेल संपले आहे असा फलक देखील लावण्यात आलेला आहे. पेट्रोल पंप देखील मागील 3 दिवसापासून या ठिकाणी बंद असल्यामुळे पेट्रोल व डिझेलचा तुटवडा वाहन चालकांना आता जाणवू लागल्यामुळे परिस्थिती आता गंभीर बनत चाललेली आहे. पुढील काही दिवसामध्ये पेट्रोल व डिझेलचा तुटवडा आणखीन वाढला तर परिस्थिती हलाखीची होण्याची या ठिकाणी शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता प्रशासन कशा प्रकारे या ठिकाणी सामोरे जाऊन नागरिकांची ही समस्या दूर करणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देवेंद्र दरेकरसह सिद्धेश पवार, रायगड. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिवतर गावात धरणाच्या कामासाठी रस्त्याच्या खालील बाजूने चुकीच्या पद्धतीने माती काढण्यात आल्याने ग्रामस्थांची वहिवाट बंद होण्याची वेळ आली आहे. या प्रकरणामुळे शिवतर नामदारेवाडी हा एकमेव संपर्क रस्ता धोकादायक बनला असून अनेक ठिकाणी रस्ता खचल्याच्या घटना घडल्यात. 14 जुलै 2024 रोजी प्रथम रस्ता खचला होता. त्यानंतर पुन्हा 19 जून 2025 रोजी दुसऱ्यांदा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्ता ढासळला. यामुळे वाहतूक बंद करण्यात आली असून एसटी सेवा देखील पावसाळ्यात बंद ठेवण्यात आली आहे. या रस्त्याच्या धरणाकडील बाजूस 700 ते 800 फूट संरक्षण भिंत बांधण्याची मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने केली जाते. नामदारेवाडीतील सुमारे 70 ते 75 घरांचा संपर्क तुटण्याची भीती यावेळी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थ आणि माजी सैनिकांनी येत्या 15 ऑगस्ट रोजी शिवतर कोडबा धरणात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. दरम्यान आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील आंबेत येथील पोलीस चेकपोस्टवर झाड कोसळून मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास चौकी शेजारी असलेले उंच झाड अचानक कोसळल्याने पोलीस चौकीचे मोठे नुकसान झाले. या घटनेत चौकीच्या संरचनेचे मोठे नुकसान झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. सुदैवाने ही घटना पहाटे घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील ऐतिहासिक कळसगिरी डोंगर परिसरात लागलेल्या वणव्यावर वनविभाग आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीनं नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। गेल्या 2 दिवसांपासून डोंगर परिसरात वणवा लागण्याचे प्रकार घडत आहेत। मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि वनविभागाच्या तातडीच्या कारवाईमुळे आग आटोक्यात आणण्यात आली। सध्या वाढत्या उन्हामुळे रोहा तालुक्यात तापमान 39 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचत आहे। त्यामुळे डोंगराळ भागात वारंवार वणवे लागण्याच्या घटना घडत असल्याचं दिसून येत आहे। याबाबत रोहा वनक्षेत्रपाल महेंद्र दाभाडे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। कुठेही वणवा लागलेला दिसल्यास तात्काळ वनविभागाला टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा असे त्यांनी सांगितले। नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी असून नागरिकांनी वनविभागाला सहकार्य करावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले। कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांना जाहीर केलेली मदत अत्यंत अपुरी असून राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका आमदार भास्करराव जाधव यांनी केली आहे। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी यावर्षी कोकणामध्ये हापूस आंबा, काजू आणि इतर फळफळावळ ही हवामानाच्या सातत्यानं बदलामुळे, त्याचप्रमाणे ढगाळ वातावरणामुळे आणि मध्ये मध्ये पडणारा अवेळी पाऊस या अशा अनेक कारणांमुळे फळबागायतदारांच्या पूर्णपणे बागांचं नुकसान झालेलं आहे। ही बाब आम्ही सर्वच मंडळींनी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिली। त्याचबरोबर कृषी विभाग रत्नागिरी जिल्हा आणि बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांचा सुद्धा अहवाल हा जवळजवळ 80 ते 90% ही पूर्णपणे फळझाडं यावर्षी या सगळ्या आपत्तीला बळी पडलेली आहेत। त्यामुळं फळबागायतदार पूर्णपणे उद्ध्वस्त झालेत असा तो रिपोर्ट गेलेला आहे। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ दिव्यागार येथे चैत्र शुद्ध चतुर्दशी आणि पौर्णिमेनिमित्त श्री सिद्धनाथ, श्री केदारनाथ आणि तसेच भैरवनाथ यात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला। 2 दिवस चालणाऱ्या पारंपरिक यात्रेसाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने दिव्यागार येथे दाखल होतात। 31 मार्च ते 1 एप्रिल ही यात्रा पार पडणार असून गळी फिरणे आणि हातखोडे ही या यात्रेची प्रमुख आकर्षणे ठरत आहेत। यात्रेदरम्यान गावातील घरोघरी श्री भैरवनाथाची परडी फिरवली जाते। तसेच मंदिर परिसरात पारंपरिक विधी आणि धार्मिक कार्यक्रम पार पडतात। विशेष म्हणजे मंदिरासमोरील पटांगणात पारंपरिक पद्धतीने गळी फिरणे विधी केला जातो, ज्यासाठी भाविक मोठ्या उत्सुकतेने प्रतीक्षा करतात। शिवाय विविध दुकानांमुळे संपूर्ण दिव्यागार गाव यात्रेच्या वातावरणात नटलेले दिसते। यात्रा यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत, दिव्यागार यात्रा समिती आणि ग्रामस्थांकडून नियोजन करण्यात आले असून भाविकांच्या सोयी सुविधांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील सुकिवली येथील औदुंबर श्री दत्त देवस्थान मठामध्ये श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात संपन्न झाला। यावेळी ज्येष्ठ प्रवचनकार हबप नामदेव कुमठेकर सर यांनी मार्गदर्शन करत भगवान श्रीराम हे समन्वय स्वरूप असून आधुनिक काळातही त्यांचा आदर्श पालन करण्यासारखा आहे असं सांगितलं। या कार्यक्रमानिमित्त देवस्थानाचे अध्यक्ष हबप श्रीकांत चाळके यांच्या निवासस्थानी श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आलं होतं। सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। दुपारी अभिषेकानंतर भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव सोहळा पार पडला। महिलांनी पाळणा गीते सादर केली। यानंतर प्रसाद वाटप आणि अन्नदान कार्यक्रम पार पडला। सायंकाळी हरिपाठ, भजन आणि प्रवचन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। रात्री जागरणात सुकिवली गवळवाडी ग्रामस्थांच्या भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। सन 2007 पासून सुरू असलेली ही परंपरा यंदा 19व्या वर्षीही मोठ्या उत्साहात पार पडली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील गोवळकोट भोईवाडी येथील श्री साई मंदिराचा वर्धापन दिन आणि रामनवमी उत्सव मोठ्या भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न झाला। या निमित्ताने मंदिरात अभिषेक, पोथी वाचन, आरती आणि साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। सायंकाळी हरिपाठ आणि कीर्तन कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। तसेच रामनवमी निमित्त रामरक्षा पठण करण्यात आले। यावेळी सायंकाळच्या महाआरतीला भाविकांची मोठी गर्दी उसळली होती। ओम बजरंगबली नवतरुण मंडळ, गोवळकोट ग्रामस्थ आणि महिला मंडळांच्या वतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते।
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील हाशिवरी येथील श्रीराम मंदिरात श्रीरामनवमी उत्सव मोठ्या दिमाखात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। या उत्सवासाठी हजारोंच्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून श्रीरामाचे दर्शन घेतले। गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत कीर्तन, भजन, प्रवचन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या सर्व कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। रामनवमीच्या दिवशी मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले। ही महाआरती मारुती दशरथ मोकल परिवाराच्या हस्ते पार पडली। यावेळी चंद्रकांत मोकल आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते। या उत्सवाला मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला वर्ग, लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। अलिबाग तालुक्यासह रायगड जिल्हा आणि राज्यभरातून भाविकांनी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।